बोईसर तारापूर MIDCतील सुरक्षा वाऱ्यावर असून कामगार वर्गातून आता संताप व्यक्त केला जात आहे। 4 दिवसांपूर्वीच येथील मेडली फार्मा या कंपनीत वायू गळतीच्या दुर्घटनेत 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मात्र आता पुन्हा बोईसर तारापूर MIDCतील विराज प्रोफाइल प्लांट मध्ये काम करताना एक दुर्दैवी घटना घडली। कामगार मुजाहिद शेख हे ट्रकच्या टायर मध्ये हवा भरत असताना अचानक टायरचा स्फोट झाला। या भीषण स्फोटात त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर अपघातानंतर मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला, मात्र कंपनी व्यवस्थापनातील एकही अधिकारी रुग्णालयात उपस्थित नसल्याने मृताच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला। मात्र अशा या घटनेमुळे कंपनीच्या कामगार सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत असून कामगारांच्या जीवितासंबंधी कंपनीकडून होत असलेल्या निष्काळजीपणावर आता बोट ठेवलं जात आहे। माहितीनुसार सोमवारी 25 ऑगस्ट रोजी रात्री बोईसर उड्डाण पुलाजवळील विराज कंपनीच्या आतमध्ये असलेल्या टायर दुकानात कंपनीच्या ट्रकच्या टायर मध्ये हवा भरण्याचं काम सुरू असताना अचानक टायरचा स्फोट होऊन बोईसर येथील कामगार मुजाहिद शेख यांचा जागीच मृत्यू झाला। कंपनीच्या ट्रकच्या टायर मध्ये हवा भरण्याचं काम सुरू असताना झालेल्या स्फोटात टायरची लोखंडी रिंग मुजाहिद यांच्या डोक्यावर आदळली आणि मुजाहिद यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला। तर माहितीनुसार मुजाहिद शेख हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होते। ते आपल्या घरातील करता धरता होते। मात्र त्यांच्या अचानक झालेल्या अशा मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मात्र या घटनेतून हे स्पष्ट होत आहे की बोईसर मधल्या सर्वच कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या साधनांची गंभीर उणीव आहे। योग्य प्रशिक्षण, सुरक्षित यंत्रणा आणि दक्षता घेतली असती तर मुजाहिद यांचा जीव वाचला असता। पण कंपन्यांना कामगाराचे प्राण महत्वाचे नसून फक्त उत्पादन आणि नफा महत्वाचा आहे, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झालंय। तर तारापूर MIDCत यापूर्वीही गॅस गळती, आगी स्फोट अशा घटना होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहे। मात्र अशा घटनांना जबाबदार असणाऱ्या एकाही मोठ्या अधिकाऱ्याला किंवा कंपनीला अद्यापही ठोस शिक्षा झालेली नाहीये। चौकशी सुरू आहे हेच जुने वाक्य सांगून सर्व प्रकरणे मिटवली जातात। यामुळेच अशा कंपन्यांचा बेकायदेशीर व धोकादायक कारभार फोफावत आहे।